सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। या अपघाताचा धक्कादायक सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे। हा क्रिकेटपटू स्कूटरने बाहेर चालला होता तेव्हाच रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारमधील दरवाजा उघडला गेला आणि त्याची स्कूटर जाऊन कारला धडकली। यामध्ये क्रिकेटपटूला जीव गमवावा लागला। जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातून फरीद हुसेन हा त्याच्या स्कूटरने प्रवास करत होता तेव्हा हा अपघात झाला। फरीद हुसेन स्कूटरने जात असताना रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारमधील व्यक्तीने अचानक दरवाजा उघडला आणि हा अपघात झालाय। 20 ऑगस्टला घडलेल्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। कारचा दरवाजा उघडल्यामुळे फरीद हुसेनच्या स्कूटरने कारला जोरदार धडक दिली। यानंतर फरीद हुसेननं स्कूटरवरून खाली पडला आणि गंभीर जखमी झाला। यानंतर फरीदला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं। शनिवारी फरीद हुसेन याचे निधन झाले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.